निवडणुका, संसदेचं आणि विधिमंडळाचं अधिवेशन हे सगळं झाल्यानंतर सर्वसामान्य लोकांपासून गृहिणी, व्यावसायिक, उद्योगपती आणि गुंतवणूकदार अशा सगळ्यांचंच लक्ष लागलेलं असतं ते अर्थसंकल्पावर म्हणजेच बजेटवर। यंदाचा म्हणजेच 2025 साठीचा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सज्ज आहेत। सीतारामन या देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री आहेत आणि यंदा त्या सलग 8व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। हा एक प्रकारे विक्रमच आहे, त्यामुळे सर्व क्षेत्रातून वेगवेगळ्या अपेक्षा व्यक्त होऊ लागल्यात। आर्थिक वर्ष 2024 मध्ये आर्थिक विकास दर जीडीपीच्या 8.2% होता, तो 2025 मध्ये 6.4% येईल। त्यामुळे अर्थमंत्र्यांसाठी लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं आणि सगळ्यांना खुश करणं हे मोठं आव्हान ठरणार आहे। यंदाचं बजेट कसं असेल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। दरवर्षी अर्थसंकल्पापूर्वी देशाचे अर्थमंत्री, उद्योगांचे स्टेक होल्डर्स, अर्थतज्ञ, फायनान्शियल सेक्टरमधील तज्ञ आणि इतरांशी त्यांच्या तक्रारी, शिफारसी आणि अपेक्षा जाणून घेण्यासाठी सल्लामसलत करतात। त्याप्रमाणे सीतारामन यांनीही आगामी अर्थसंकल्पाबद्दल असलेल्या अपेक्षा आणि शिफारसी जाणून घेण्यासाठी बैठका घेतल्या। ही प्रक्रिया 6 डिसेंबर रोजी सुरू झाली आणि महिनाभरानंतर ती संपली। अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शेतकरी संघटना आणि कृषी क्षेत्रातील तज्ञ आणि प्रतिनिधींसह 100 पेक्षा अधिक प्रतिनिधींनी या बैठकांमध्ये सहभाग घेतला। या प्रक्रियेच्या अखेरच्या दिवशी सीतारामन यांनी विविध क्षेत्रातील स्टेक होल्डर्सना गुंतवणूक, करांमध्ये सोपेपणा आणि स्टार्टअपची वाढ यांच्यासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं। या बैठकांच्या अंतिम टप्प्यात त्यांनी मायक्रो फायनान्स विभागाच्या प्रतिनिधींची भेट घेतली आणि त्यांची मतं आणि सूचना जाणून घेतल्या। थोडक्यात सांगायचं म्हणजे सर्वांच्या नजरा आता अत्यंत आवश्यक सुधारणांसाठी सीतारामन यांच्यावर आहेत। जवळपास सर्वच क्षेत्रातून आणि सामान्य माणसाला अर्थमंत्र्यांकडून तितका दिलासा मिळावा अशी आशा आहे। सर्वसामान्य लोकांमध्ये सर्वाधिक चर्चा होणारा मुद्दा असतो तो म्हणजे वैयक्तिक इन्कम टॅक्सची मर्यादा कमी करण्याचा। विशेषतः कमी उत्पन्न गट आणि मध्यम वर्गासाठी हा अर्थसंकल्पामध्ये महत्त्वाचा मुद्दा असतो। यंदाच्या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्सवर सवलत मिळेल अशी बहुतेकांना अपेक्षा आहे। केंद्रात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आहे आणि भाजपची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संघटनांनीही इन्कम टॅक्सवर सवलत देण्यासाठी आग्रह धरलाय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघाने अर्थमंत्र्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान इन्कम टॅक्समध्ये महत्त्वाचे बदल करण्याची मागणी केली। त्यांनी सध्याची सवलत कायम ठेवून करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 7 लाख रुपयांवरून 10 लाख रुपयांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव दिलाय। याशिवाय चिनी मालाच्या आयातीवर निर्बंध घालावेत, मनरेगा योजनेचा कालावधी वाढवावा आणि प्रत्येक कुटुंबाला वर्षाला 200 कामाचे दिवस मिळावेत, कृषी आणि संबंधित उद्योगांसाठी प्रोत्साहन पॅकेज द्यावं आणि जीएसटी परतावा जलद द्यावा अशाही संघाने केलेल्या इतर प्रमुख मागण्या। त्याचबरोबर संघाने सरकारला 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची आणि पेन्शनधारकांना पेन्शनवरील इन्कम टॅक्स मधून सूट देण्याची मागणी केली आहे। आता संघाशी संबंधित संघटनेनेच या मागण्या केल्या असल्यामुळे त्यावर अर्थमंत्री काही पावलं उचलतील ही शक्यता मोठी आहे। म्हणूनच 2025च्या केंद्रीय अर्थसंकल्पात 8वा वेतन आयोग जाहीर होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जाते। यामुळे 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 67 लाख पेन्शनधारकांना पगारवाढीचा लाभ होऊ शकतो। भारतीय मजदूर संघासोबतच इतर संघटनांनीही त्यासाठी दबाव टाकलाय। दरम्यान सध्या केंद्र सरकारचे कर्मचारी 7व्या वेतन आयोगाच्या आधारावर पगार घेत आहेत, जो 2016 पासून लागू असून तो डिसेंबर 2025 ला संपणार आहे। त्यामुळे कर्मचारी संघटनांनी 8वा वेतन आयोग लवकरात लवकर स्थापन करण्याची मागणी केली आहे। 8व्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते। ही झाली मध्यम वर्गाच्या आणि कामगारांच्या मागण्यांची गोष्ट। उद्योगाच्या वतीने बोलायचं झालं तर भारतीय उद्योग महासंघाने म्हणजे सीआयआयने आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात रोजगार निर्मिती, श्रम सुधारणांची अंमलबजावणी आणि कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य देण्याचं आवाहन सरकारला केलंय। भारताची लोकसंख्या एक ओझं आहे तर भारताची एक मोठी ताकद आहे, ज्याला डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे लोकसंख्येचा लाभ म्हणतात। भारताच्या दृष्टीने ही शक्यता मोठी आहे। यावर भर देत सध्या विविध मंत्रालय आणि राज्य सरकारांच्या अंतर्गत असलेल्या असंख्य रोजगार केंद्रित उपक्रमांना एकत्र करण्यासाठी एकात्मिक राष्ट्रीय रोजगार धोरण आखावं असा प्रस्ताव भारतीय उद्योग महासंघाने दिलाय। रोजगार निर्मितीसाठी सीआयआयने एक शिफारस केली आहे।
त्यांनी म्हटलंय की 1961 मधील कलम 80JJAA रद्द करावं आणि त्याऐवजी नवीन नियम लागू करावेत। सध्या या कलमानुसार औपचारिक क्षेत्रात रोजगार निर्मिती करणाऱ्या व्यावसायिकांना टॅक्समध्ये सवलत मिळते, पण CII सुचवलंय की नवीन कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणाऱ्या व्यवसायांना टॅक्समध्ये सवलत मिळावी। पहिल्या 3 वर्षांसाठी प्रति कर्मचारी प्रति महिना 1 लाख रुपयांची सवलत दिली जावी। हे मान्य झालं तर रोजगारात वाढ होईल आणि त्याचा फायदा तरुणांना होईल यात शंका नाही। भारतीय तरुणांना परदेशात रोजगाराच्या संधी सुलभतेने मिळाव्यात यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत प्राधिकरणाची स्थापना करावी असंही CII सुचवले। हे प्राधिकरण कौशल्य विकास मंत्रालयासोबत मिळून परदेशी भाषा कौशल्यांसह जागतिक बाजारपेठेतील गरजांना अनुसरून प्रशिक्षण कार्यक्रम तयार करू शकतं। त्यामुळे भारतीय तरुणांना थेट परदेशात नोकरी मिळवणं सोपं होईल। रोजगाराच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या टीकेला सामोरं जाणाऱ्या सरकारला ही सूचना सुद्धा भावली तर नवल वाटायला नको। आता सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टीतून आगामी अर्थसंकल्पात आरोग्य सेवा क्षेत्र हा मुद्दा चर्चेचा आणि अपेक्षांचा केंद्रबिंदू आहे। या क्षेत्रात सीतारामन यांच्याकडून अत्यंत तातडीने आणि धडाकेबाज सुधारणांची आशा सर्वच करतायत। देशातील आरोग्य सेवा विषयक आव्हाने हा सध्या कळीचा बिंदू बनलाय। त्यामुळे आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर GST कमी होईल, यासोबतच खासगी भांडवली खर्च आणि कर रचनेत सुटसुटीतपणा आणणं यावरही अर्थसंकल्पात काहीतरी मिळेल अशी तज्ञांना अपेक्षा आहे। आणखी एक मुद्दा, अलीकडेच पॉपकॉर्नवर GST लावण्याच्या मुद्द्यावरून जो संभ्रम निर्माण झाला आणि स्वतः सीतारामन यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं, त्या पार्श्वभूमीवर कररचना अधिक सोपी करण्याकडे अर्थमंत्री लक्ष देतील असं अनेकांना वाटतंय। एकूणच पाहायला गेलं तर आहे त्या उत्पन्नावर टॅक्समध्ये सवलत मिळावी, रोजगारात वाढ होऊन अधिक उत्पन्न मिळावं अशा काही उपाययोजना कामगार आणि व्यवसाय संघटनांनी सुचवल्यात। भारतीय परंपरेत यालाच योगक्षेम असं म्हणतात। योग म्हणजे जोडणं आणि क्षेम म्हणजे आहे ते कायम ठेवणं। अर्थमंत्र्यांनी म्हणजे सरकारने त्या मनावर घेऊन त्यांची अंमलबजावणी केली तर पुढील आर्थिक वर्ष फायद्याचं ठरेल। पण ते नेमकं फायद्याचं ठरतंय की नाही हे आपल्याला अर्थसंकल्प सादर झाल्यावरच कळेल। अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।